त्यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्यानं सर्वच जण चिंतेत आहेत। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरनं हल्ल्यानंतर पहिल्यांदाच वक्तव्य केलंय। त्यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट करून सर्वांचे प्रार्थना केल्याबद्दल आभार मानलेत। या धक्क्यातून सावरण्यासाठी करीनानं लोकांना संयम बाळगावा आणि कुटुंबाला वेळ द्यावा असं सांगितलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुखांचा आणि धनंजय देशमुखांचा आज जबाब नोंदवणार अशी सूत्रांची माहिती आहे। आज न्यायालयात दोघांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत। बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे। या घटनेला 1.25 महिना लोटलाय, तर पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे। वाल्मिक कराड यांना खुनाचा कट रचल्यावरनं त्याचा देखील तपास एसआयटी करते आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात परवानाधारक शस्त्रांच्या संख्येबाबत चर्चा आहे। प्रशासनानं कारवाई करत गुन्हा दाखल असलेल्या 232 शस्त्र परवानाधारकपैकी 160 परवाने रद्द केलेत। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्याबाबत महत्त्वाची कारवाई केली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील 162 जणांचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यात आलेत। बहुतेक जण गुन्हेगार असल्याचं उघड झालंय। भाजप संविधान घरोघरी पोहोचवणार, त्यासाठी भाजपकडनं संविधान अभियान राबवलं जात आहे। संविधान अभियानात केंद्रापासून राज्यातील सगळे नेते सहभागी होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रभर आभार दौरा करणार आहेत। विधानसभा निवडणुकीत मतदारांनी विजय मिळवून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे मतदारांचे आभार मानणार आहेत। त्यांच्या या दौऱ्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होईल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याचं मंत्रिपद भूषवत असतानाही सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदावरून स्वतःहून पायउतार न झाल्यामुळे राज्य सरकारनं अखेर संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलंय। नगरविकास विभागानं या संदर्भातील शासन निर्णय जारी केला। यावेळेला एक मोठी बातमी येते। मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कृषी न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावरती राज्य सरकारला विचारणा केली। याबाबत 2 आठवड्यात जर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेत। राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। 23 ऑक्टोबर 2023ला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश देऊन डीबीटी योजना बंद केली होती आणि सरकारकडनं कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला होता आणि बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असतानाही शासनानं जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय आणि यावरूनच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। धाराशिव पवनार ते पत्रादेवी शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। सरकारकडनं शक्तीपीठ महामार्ग हालचाली गतिमान झाल्यानंतर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली। जळगावातील एरंडोलमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं रब्बी हंगाम क्षेत्रामध्ये वाढ झाली, पण सातत्यानं निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसतोय, त्यामुळे पिकांवरती परिणाम होत असल्याचं समोर आलंय। सांगलीच्या कडेगाव तालुक्याच्या शिरसगाव इथे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। सौर ऊर्जा प्रकल्प उभारताना मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे। कर्नाक पुलाची पुनर्बांधणी सध्या सुरू आहे। पुलाच्या गर्डर उभारणीसाठी 25 जानेवारीची मध्यरात्र ते 26 जानेवारीच्या पहाटेपर्यंत 6 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केला आहे। या ब्लॉकमुळे रात्री उशिरा धावणाऱ्या उपनगरी आणि लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार आहे। मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली दरम्यान तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोली दरम्यानच्या उपनगरीय लोकल सेवा बंद असणार आहेत। बस वाहक बंद पडलेल्या एका रिक्षाला पायानं धक्का देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चालू बसमध्ये बंद पडलेल्या रिक्षाला पायानं धक्का देत पुढे नेत असल्याच्या या प्रकाराची प्रशासनाकडनं गंभीर दखल घेण्यात आली। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत परिसरातला हा प्रकार आहे। या प्रकरणी बस चालक आणि वाहकाचं निलंबन करण्यात आलंय।
भंडाऱ्यात एकाच नंबर प्लेटची 2 वाहनं असल्याचं समोर आलं होतं. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली. त्यानंतर आरटीओ विभागाला जाग आली असून आरटीओनं दोन्ही वाहनं जप्त करत कारवाई केली. वाहन चालकांकडून दंड देखील आकारलाय. नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील 10 लाख टन जुन्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून सुमारे 15 एकर जागा मोकळी करण्यात आली. उर्वरित कचऱ्यावरती 2026 पर्यंत प्रक्रिया करून आणखी 27 एकर जागा मोकळी करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 50,000ची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला एसीबीनं ताब्यात घेतलं. इलेक्ट्रिक बिलाच्या कामाच्या मंजुरीसाठी कॉन्ट्रॅक्टरकडे 67,000 रुपयांची कनिष्ठ अभियंत्यानं मागणी केली. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावात तरुणीला चुकीच्या गोळ्या दिल्यामुळे रिॲक्शन झाली. तिच्या संपूर्ण शरीरावर या गोळ्यांचा परिणाम झालाय. या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवता लाईफ फाउंडेशनच्या कॅन्सरमुक्त अभियानाची सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः दान करत 1 रुपया दान कॅन्सरमुक्त अभियानाची सुरुवात केली. कॅन्सर रुग्णांना मदत म्हणून देवता लाईफच्या माध्यमातून नागपूरसोबतच विदर्भात हे अभियान सुरू करण्यात आले. या फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त मुलांवरती उपचार केले जात आहेत. अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. लवकरच आयोग गठन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पगार न मिळाल्यामुळे धारावी येथील बेस्टच्या काळाकिल्ला आगारातील ओलेक्ट्रा बस कंपनीच्या कंत्राटी चालकांनी संप पुकारलाय. 100हून अधिक चालक संपावरती गेल्यामुळे आगारातील बस रस्त्यावरती आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पुन्हा हाल सुरू झाले. वसई वाहतूक विभागानं रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे धावणाऱ्या रिक्षांवरती मोठी कारवाई केली. हे चालक प्रामुख्यानं रात्रीच्याच वेळी रिक्षा चालवत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेणाऱ्यांवरती महानगरपालिकेची कारवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे रस्ता खोदून जलवाहिनीला छिद्र पाडून नळ कनेक्शन घेतल्या कारणामुळे संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईची थेट पालघरला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा MMRDAनं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. 55 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी तब्बल 87,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला डेंगळे पुलालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या टाकून अतिक्रमण करण्यात आलं होतं. त्यावर महापालिकेच्या परिमंडळ 2 तर्फे भल्या सकाळी 6 वाजता कारवाई करून 50 पेक्षा जास्त झोपड्या काढून टाकल्यामुळे तसंच कोथरूडमधील सुतारदरा भागात कारवाई करून अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठात मॉडेल करिअर सेवा केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती कामगार मंत्री मनसुख मांडवी यांनी दिली. ही केंद्र विविध क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांना उद्योगांशी जोडतील. दर 3 वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा कायदा असला तरी मुंबई महापालिकेच्या अनेक विभागांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात आणि एकाच पदावरती चिकटून बसलेले दिसत आहेत. लेखा विभागातील 9 कनिष्ठ आणि वरिष्ठ लेखापरीक्षक बिलिंग विभागातच कार्यरत आहेत. पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादानं हे सगळं सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांच्या गाड्या बंद पडत असल्यामुळे कचरामुक्त अभियानासाठी आता पालिकेच्या मालकीच्या गाड्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याचं समोर येत आहे. कंत्राटदारांची वाहनं बंद पडत असल्यामुळे प्रसंगी जेसीबीनं कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडपर्यंत न्यावा लागत असल्याचं देखील चित्र दिसतंय. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेनं रस्त्यावरती नव्यानं चर खोदण्यास मनाई केली होती. मात्र प्रदूषणाची पातळी आटोक्यात येत असल्याचं पाहून पालिकेकडनं ही बंदी उठवण्याचा विचार सुरू आहे. KEM रुग्णालयात 20 जानेवारीला फॅटी लिव्हर क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. लिव्हरशी संबंधित आजारांबाबत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन जनजागृती करणार आहेत अशी माहिती रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी दिली. कोस्टल रोड लगत जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी मुंबई महापालिकेला दिलेल्या मंजुरीसंदर्भात पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपांची केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं गंभीर दखल घेतली. या आक्षेपांमध्ये तथ्य आढळल्यास आणि होर्डिंगमुळे नियमांचा भंग होत असल्यास योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. मुंबईतील निम्म्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा आणि कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात मोठी भर पडली आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार बेकऱ्यांना CNG वापर सुरू करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत पालिकेकडून देण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात नागरिकीकरण वाढत असून वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढतीये. जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शहरातील तब्बल 39,150 इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली. म्हाडाच्या गृहप्रकल्प आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये प्रदूषणविषयक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यामुळे 477 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे. 33 बांधकामं बंद करण्यात आली आहेत. एकीकडे कमी होणारी प्रेक्षक संख्या, दुसरीकडे शासन कराच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या चित्रपटगृहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. राज्यात कधी काळी 1400 चित्रपटगृह होती, त्यातील आता 900 चित्रपटगृह बंद आहेत. 400 चित्रपटगृह कशीबशी सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील खासगी वाहनांसाठी टोल वसुलीच्या बदल्यात सरकार मासिक आणि वार्षिक पास सुरू करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्यात लवकरच नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण अस्तित्वात येणार आहे. राज्य परिवहन विभागाकडून येत्या 3 महिन्यात हे धोरण जाहीर करणार असल्याचं राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितलं. आणि अस्तित्वात असलेल्या धोरणाची मुदत 30 मार्चपर्यंत संपणार आहे. त्यानुसार धोरणाचा आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पेपर पेन यांच्या सहाय्यानंच घेण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. केंद्रीय आरोग्य तसंच शिक्षण खात्यांची चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. मेटा यावर्षी आपल्या 5% कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. कर्मचाऱ्यांना कामगिरीच्या आधारे काढून टाकलं जाईल आणि त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे. सिडबीकडनं स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच राज्यात स्मार्ट सिटी स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना संधी आहे. लाडक्या बहिणींना 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं. 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे, असं तटकरे म्हणाल्या. खराब रस्त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बळी जात आहेत. खराब रस्ते बांधल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा. अपघातांसाठी रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना तुरुंगात पाठवावं, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी गुरुवारी सांगितलं. पुणे विभागातील ऊस गाळप हंगामानं आता जोर पकडलाय. बदलत्या हवामानामुळे पुणे विभागात 114,92,000 टन ऊसाचं गाळप पूर्ण झालंय. 8.88% उतार्यानुसार 102,03,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय. राज्यामध्ये सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागात 10.39% इतका आहे. जळगावात अनेक शेतकऱ्यांकडून खतांच्या टंचाईच्या तक्रारी वाढलेल्या असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं जिल्ह्यामध्ये खतांचा मुबलक साठा असल्याचं सांगितलंय. जिल्ह्यात 1,22,000 मेट्रिक टन साठा शिल्लक असून शेतकऱ्यांना खतांची कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. बदलापुरात साई वेदांत या नव्यानं उभ्या राहत असलेल्या इमारतीच्या 5व्या मजल्यावरनं पडून एका 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीमध्ये काम करणाऱ्या मजुराची ही मुलगी असून इमारतीला कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी इथे लावली नव्हती. त्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जातं. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका विवाहितेचा तिचा पती, सासू आणि नंडेनं छळ केला. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. जळगावात गांजा विक्री करणाऱ्यांसाठी आलेल्यांना सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपींकडून 4.5 किलो गांजासोबतच 2,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील खडावली स्थानकाजवळ 70 वर्षीय वृद्धाला मारहाण करण्यात आली. मारहाण करून वृद्धाकडील सोन्याची चेन आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. गेल्या 11 महिन्यांमध्ये शहर आणि उपनगरात 48,343 गुन्ह्यांची नोंद झाली. 450 घटना चोरीच्या उद्देशानं हल्ला केल्याच्या आहेत, तर 431 घटनांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. भायखळ्यातील वीर जिजामाता प्राणी संग्रहालयात अर्थात राणीच्या बागेमध्ये पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी पेंग्विन आणण्याची यशस्वी प्रयोग केल्यानंतर आता इथे विदेशी सरपाले उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी सापांना योग्य अधिवास निर्माण करण्यात येणार असून प्रस्तावाला त्याबाबतच्या प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला, अशी माहिती या प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉक्टर संजय त्रिपाठी यांनी दिली. जळगावात सोन्याच्या दरात एकाच दिवसात 900 रुपयांची तर चांदी प्रति किलोला 2,000 रुपयांनी
वाढ झाली आहे. अमेरिकेतील नवीन व्यापारी धोरणामुळेच हा परिणाम असल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे. एक मोठी बातमी येते. सैफ अली खानच्या पाठीतनं ब्लेडचा तुकडा काढण्यात आलाय. मणक्यातनं सुमारे 2.5 इंचाचा हा ब्लेडचा तुकडा काढण्यात आलाय आणि या जखमेमुळे स्पायनल फ्लुइड लीक होऊन धोका होऊ शकला असता. फ्लुइड लीक झालं असतं तर सैफच्या जीवाला धोका असता. त्याच्या शरीरावरती त्याचा परिणाम झाला असता. मणक्यामध्ये मोठी जखम झाली आहे आणि त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉर्डला दुखापत झाली होती. मणक्यामध्ये चाकूने वार करण्यात आले होते आणि त्याचा तुकडा त्याच्या मणक्यामध्ये अडकलेला होता, जो शस्त्रक्रिया करून काढण्यात आलाय. चाकूचा हा तुकडा होता. त्याच्या डाव्या हातावरती आणि मानेवर सुद्धा 2 गंभीर जखमा होत्या. त्यावरती प्लास्टिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले. डॉक्टर नीना जैन आणि त्यांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया केली. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत. स्नेहा, सैफ अली खानवरती लीलावतीमध्ये 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या, एकतर न्यूरो सर्जरी आणि दुसरी प्लास्टिक सर्जरी. काय अधिक माहिती त्याबद्दल? नक्कीच कालच्या सैफ अली खानवरती जो हमला झाला होता त्यानंतर कालच सैफ अली खानवरती ज्या सर्जरी झाल्या त्यानंतर डॉक्टरांकडून सतत अपडेट येत होत्या की सध्या सैफ अली खान यांची तब्येत जी आहे ती स्थिर आहे आणि त्यानंतर सैफ अली खान यांच्या घरामध्ये तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत होता. तर बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये आता सैफ अली खान याच्या घरी जे फ्लोअरचं पॉलिशिंगचं काम सुरू होतं, त्या पॉलिशिंग काम करणाऱ्या 2 व्यक्तींची पोलीस चौकशी करत आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांना असा देखील संशय आहे की इमारत परिसराबद्दल काही माहिती होती का जो हल्ला करणार होता त्याला. तसंच 11व्या मजल्यावर जो पोहोचला होता, जो अज्ञात व्यक्ती 11व्या मजल्यावर पोहोचला, तर त्याने पायऱ्यांचा वापर केला की कसा गेला, तो सैफ अली खानच्या कुटुंबापर्यंत कसा पोहोचला, हा देखील पोलिसांकडून. बिलकुल स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण हा चोर कोण, नेमका त्याचा उद्देश काय, त्याला कधी अटक केली जाणार या संदर्भात माहिती घेऊच. दुसरीकडे सैफ अली खानवरती ज्या काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या, एक न्यूरो सर्जरी आणि दुसरी प्लास्टिक सर्जरी, आणि त्याच्या पाठीतनं साधारण 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा सर्जरीकडून बाहेर काढण्यात आला. दिल्लीमध्ये धुक्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पर्वतांवरती पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरच्या पटनी टॉप, नाथा टॉप आणि सनासर भागात तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद लुटला. उत्तर काशी आणि उत्तराखंडच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. गंगोत्री, यमुनोत्रीच्या शिखरावरती तसंच हर्सिल खोऱ्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. गंगोत्री महामार्गावरील वाहतुकीला त्यामुळे अडथळा निर्माण होतोय. भारतातील 5 पैकी 4 जण यंदा नवीन जॉब शोधण्याचा विचार करतायत. 80% कर्मचारी नवीन जॉबच्या शोधात आहेत. त्यामुळे तरुणांनी जॉबसाठी अर्ज करण्याच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करणं गरजेचं असल्याचं लिंक्डइनच्या अहवालामध्ये म्हणण्यात आलंय. कुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांची गर्दी वाढतेय. याचा फायदा विमान कंपन्या घेत आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांचं बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलं असून विमान भाडं सुद्धा अनेक पटींनी वाढलंय. दिल्ली ते प्रयागराज या विमानाच्या तिकिटांच्या किमतीत 21% वाढ झाली आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला भाविकांनी गर्दी केली. आतापर्यंत 7 कोटी भाविकांनी शाही स्नान केलं. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली. यावेळी झालेल्या चकमकीत 17 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये दगडफेकीची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दगडफेक झाली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. लखनौच्या मलिहाबादमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली. इथल्या इसापूर गावामध्ये घरात घुसून मायलेकींची हत्या करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये सराफा व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. दुकानात बसलेल्या सराफा व्यापाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. खुर्चीवरून पडून त्यांचा कोसळून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मेकॅनिकला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातल्या बरेली येथील नैनिताल महामार्गावरती कार स्वारांची स्टंटबाजी बघायला मिळाली. 12हून अधिक गाड्यांसमोर उभं राहून तरुणांनी हा स्टंट केला. उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये
बनावट चीज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. कारखान्यातनं 2,500 किलो बनावट चीज, 4,000 लिटर सिंथेटिक दूध आणि मोठ्या प्रमाणात रसायनं सुद्धा जप्त करण्यात आली. भारतानं अंतराळात आणखी एक इतिहास रचला. इस्रोच्या स्पॅडेक्स मिशननं ऐतिहासिक डॉकिंगमध्ये यश मिळवलंय. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून त्यांचं अभिनंदन केलं. बीसीसीआयनं महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला. 14 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढतीनं या स्पर्धेचा शुभारंभ होईल. या होत्या संपूर्ण राज्यभरातल्या आणि देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात बघितल्या सुपरफास्ट 100 या बुलेटिनमध्ये. त्याचसोबत सैफ अली खानची तब्येत नेमकी कशी आहे, त्याचा जबाब आज कशा पद्धतीनं नोंदवला जातो, मुंबई क्राईम ब्रांचची टीम या संदर्भात तपास करतेय. आणखी काही टीम्स आहेत त्या सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून त्याच्यावरती झालेल्या हल्ल्यासंदर्भात तपास करतायत. हा आरोपी ज्याची ओळख पटली आहे मात्र त्याला ताब्यात कधी घेणार याची देखील सगळ्यांना उत्सुकता आहे. तर पोलीस त्याच्या देखील मागावरती आहेत या संपूर्ण सगळ्या घटनांचे. त्याचसोबत दुसरीकडे राजकीय वर्तुळामध्ये काय काय घडामोडी घडतायत याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. पुढच्या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटात 50 बातम्या बघणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर.